पारा वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस। 24 तासात उष्माघातानं दोघांचा बळी घेतलाय। सक्करदरा पुलाखाली 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर गणनायक सभागृहाजवळ 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात या संदर्भातले। अखिलेश, उन्हाळा जरी सुरू असला तरी या वेळेला दिवसेंदिवस पारा वाढत चालला आणि त्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या सुद्धा वाढतेय। हे दोन जे मृत्यू झालेत ते उष्माघाताने झालेत? खरंच वर्ण संपूर्ण देशात उष्णतेची लाट आहे। नागपूरही काय अफवा नाही। नागपूरसह संपूर्ण विदर्भात हीटवेव्ह सुरू आहे। उष्णतेचा पारा सातत्याने वाढतोय आणि नागपुरात मागच्या आठवड्यात 47 डिग्री टेम्परेचर होतं। काल देखील पारा सतत वाढला होता आणि गेल्या 10 दिवसांचा विचार केला तर सातत्याने पारा 45 डिग्रीच्या वरतीच आहे आणि त्यामुळे प्रचंड उष्णता नागपुरात जाणवते। काल दिवसभरात 2 मृतदेह नागपुरात सापडले। एक 70 वर्षाच्या वृद्धाचा आणि एक 55 वर्षाचा इसमाचा सापडला। दोघेही बेकारी होते आणि दोघांचे मृतदेहाचे बेवारसपणे सापडले। एकूण ज्या परिस्थितीत हे मृतदेह सापडले आणि ज्या प्रकारे नागपुरात तापमान सातत्याने वाढत आहे त्यामुळे उष्माघाताचे बळी असतील असा संशय व्यक्त केला जातोय। एकूणच यांचा शवविच्छेदन केलं संबंधीची नक्की काय ती माहिती मिळेल, पण वाढतं तापमान आणि या दोन्ही जे शव मिळाले त्याची परिस्थिती एकूण बघितली तर उष्माघाताचेच बळी असा संशय व्यक्त केला जातोय। आणि ज्या प्रकारे सातत्याने तापमान वाढतंय त्यामुळे आता नागपूरकरांनी स्वतःचा बचाव करायला असं आवाहन देखील येथील वैद्यकीय अधिकारी करतायत, कारण अजून 2 ते 3 दिवस किमान तापमान वाढतच राहणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या उपाययोजना करणे अतिशय गरजेचं आहे असं एकूण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलंय। सुवर्ण, धन्यवाद अखिलेश या संपूर्ण माहितीबद्दल। पारा चढला म्हणून घराबाहेर न पडणं हा त्यावरचा उपाय तर होऊ शकत नाही, तेव्हा या वाढत्या उन्हाचा उकाड्याचा सामना कसा करावा, काय काळजी घ्यावी, पाहूया त्यासाठी हा रिपोर्ट। सूर्यदेव कोपल्यामुळे बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय। दिवसा घराबाहेर पडणं मुश्किल झालं असलं तरी लोकांना कामानिमित्त घराबाहेर पडण्यावाचून पर्याय नाही। त्यामुळे उन्हापासून स्वतःचा बचाव करणं हाच एकमेव मार्ग उरलाय। कसा कराल उन्हाळ्याचा सामना? घराबाहेर पडताना शक्यतो उपाशीपोटी घराबाहेर पडू नका, कारण उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता असते। घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सतत जवळ ठेवा, कारण उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होत असते। त्यामुळे सतत पाणी पित राहा। उन्हात बाहेर गरम हवा वाहत असते, त्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी चेहरा सुती कपड्यानं झाका। घराबाहेरून उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, कारण त्याचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता आहे। घराबाहेर गेल्यानंतर उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाऊ नका। एसीतून थेट उन्हात जाऊ नका, तर एसीतून बाहेर पडल्यानंतर थोडा वेळ सामान्य वातावरणात काही वेळ घालवल्यानंतर घराबाहेर पडा। उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा, त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते। बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल वापरा, कारण त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून डोळ्यांचं रक्षण होतं। उन्हाळ्यात भरपेट जेवण करू नका, भुकेपेक्षा थोडं कमी जेवण करा। उन्हाळ्यात तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाऊ नका, त्यामुळे पचन संस्थेवर परिणाम होतो। उन्हाळ्यात शक्यतो शिळं अन्न खाऊ नका। घरातील उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवा। दररोज आहारात दही आणि ताकाचा समावेश असावा, तसंच लिंबू पाणी आणि नारळ पाणी घ्या, ते उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे। टरबूज, खरबूज, काकडी ही उन्हाळ्यात मिळणारी फळं घ्या। ही काळजी घेतल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।